कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बोलायला तुम्ही? कसला कुठला मॅटर? म्हणजे न झालेल्या मॅटर बद्दल काहीतरी ऍक्शन घेतली जाणार असं वाटतंय आम्हाला। मला काय कळलं नाही म्हणजे आपल्या घरातला एकदम छोटासा इशू आहे, पण तो इशू आहे सुनबाई मोठा करणार असं वाटतंय आम्हाला। नाही हो, असं काय करणार नाहीत त्या। मी त्यासनी ओळखतोय तर घरचा विषय त्या काय बाहेर घेऊन जाणार नाहीत आणि मुळात हो एवढा हार्ड इशू नाहीच आहे सोडा। असं तुम्हाला वाटतंय अधिपती, पण त्यांनी सगळं सिरियस मध्येच घेतलंय। त्या आम्हाला दुश्मनच समजतात। त्यांना काय बी करून आम्ही या घरातच नगाय। का अशा वागायला लागल्या कळत नाही, कोणी त्यांचे कान भरलंय काय कळत नाही। तोच विचार मी जेव्हा करतो ना आई साहेब, तेव्हा मला कवा कवा त्या बजावर डाऊट येतो बरं का। बजा त्याचा नाही का मागं पण मॅटर झाला होता, त्यानं तर काहीतरी उगाच डोसक्यात भरवलं नसेल ना मास्तरीन बाईंच्या, म्हणून अशा वागत नसतील ना। मी त्यांना मागं पण म्हणलं होते, त्या टोनग्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका, भोरट्या तोंडा जायते काय लायकीचा काय विश्वास ठेवायचा। तरी त्या विश्वास ठेवत्यात। आम्ही ना एकदा भेटलं पाहिजे बरं का आई साहेब, समोरासमोर बसून आम्ही दोघांनी एकदा बोललं पाहिजे, मी आणि मास्तरीन बाईंनी, मग सगळं क्लिअर होईल। हे असं ह्याच्या करवी त्याच्या करवी वाया वाया बोलणं लई झालं। एकदा समोरासमोर बसूनच क्लिअर केल्या पाहिजेत गोष्टी, चुटकी जरशी एक कोड सुटेल असं मला वाटतं। पण का कुणास ठाऊक आम्हाला सारखं वाटतंय की त्या पोलीस स्टेशनात जातील। नाही नाही आई साहेब, हे असं काही होणार नाही, मला विश्वास आहे त्यांच्यावर। त्यांना किती बी राग आला ना तरी पोलीस स्टेशनची पायरी काय त्यात चढणार नाहीत, आपली घरची गोष्ट काय त्या चार चौकात घेऊन जाणार नाहीत। आणि हे सगळं त्यांनी पोलीस स्टेशनात नेलं तर बर, तुम्ही सांगा मला पूर्ण विषय काय? जाधव, यस सर। रजिस्टर घेऊन या जरा, यांची तक्रार लिहून घ्या। बोला साहेब। माझी मुलगी अक्षरा सासरचं घर सोडून इकडे माहेरी येऊन राहिली होती। संक्रांतीला पुन्हा घरी जाईन म्हणाली, म्हणून मी तिला सोडायला गेलो होतो। पण त्या दिवशी भुवनेश्वरी मॅडमनी तिला दारातच अडवलं। तिथेच म्हणल्या पाऊल सुद्धा ठेवू नकोस घरात म्हणून, आणि घरात घेतलं नाही तिला। अहो, भांडण केलं, मारहाण केली, गळा दाबला तिचा। आणि हो, बाबांना सुद्धा ढकललं खूप जोरात, हो की नाही बाबा? हो, हां, खरं सांगू का, याआधी पण अशा विचित्र वागल्या होत्या त्या अनेकदा। पण मग तुमचे जावई? ते नव्हते त्या दिवशी घरात। आमची त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाहीये। हो ना, नाही म्हणजे कसं आहे इन्स्पेक्टर साहेब, नवरा बायकोची भांडणं होतातच ना। आम्हाला वाटलं असंच काहीतरी आहे, म्हणून आम्ही मुलीला समजावून सांगितलं की वाद नको घालू नवऱ्याशी, भांडू नको, छान गोडीने राहा। पण म्हणजे यावेळेस आता ते असे गप्प गप्प काय काही कळलं नाही, कारण आधी त्यांनी खूप सांभाळून घेतलं आहे मुलीला। तुम्हाला खरं सांगू का, अधिपती जीजू खूप चांगले आहेत खरं तर, पण काय करणार, आईचा खूप प्रभाव आहे त्यांच्यावरती। म्हणजे भुवनेश्वरी मॅडम खरं तर त्यांच्या खऱ्या आई सुद्धा नाही आहेत, पण आता काय करणार, अधिपती जीजू म्हणजे कळसूत्री भावली झालेत मॅडमच्या हातची। इरा, अगं बाबा हो, खरंच बोलायचंय ना इथे, आता आहेत जीजू कळसूत्री भावली, काय करणार? थांबा थांबा, काय झालं मॅडम? नाही म्हणजे हे आत्ता जी ही बोलली ना ते लिहू नका ना, खोडून टाका ना ते लिहिलं असेल तर। पण का, काय प्रॉब्लेम काय? नाही, आमची तक्रार ना भुवनेश्वरी मॅडम आणि त्यांच्या बहीण आहेत ना दुर्गेश्वरी मॅडम, त्यांच्याबद्दल आहे। जावाई बापूंबद्दल आम्हाला काही तक्रार नाही नोंदवायची। म्हणजे तुम्ही जी काय ऍक्शन घ्यायची आहे ना त्या दोघींबद्दल घ्या। हो, त्या दुर्गेश्वरी मॅडमनी अक्षरावर हल्ला केला आणि भुवनेश्वरी मॅडमनी आम्हाला घरात सुद्धा येऊ दिलं नाही। अहो, सून आहे ती त्या घरची, ते असं कसं करू शकतात?
आईसाहेब मी ओळखतो की माझ्या बायकोला, त्यांची एवढी मजलच जाणार नाही तर. घरचा वाद त्या काय चव्हाट्यावर आणणार नाही. आणि हाडाच्या शिक्षिका आहेत त्या, मास्तरीन बाई आहेत शेवटी. हे असलं खोटं नाटक काय सांगणार नाहीत त्या. पोलीस स्टेशनची पायरी तर चढणं शक्यच नाही. तुमच्या मास्तरीनबाई बंड पुकारणारे आहेत. शाळेत जरा काही खुट्ट झालं की लगेच तलवार काढतात. बघितलंय ना हो तुम्ही? ते शाळेचा मॅटर वेगळा आहे. शेवटी ह्यो घरचा विषय ना. म्हणूनच ह्यो विषय नेला पोलीस स्टेशनात. तर नाही पोलीस स्टेशनात वगैरे काही नाही येणार नाही, असं काही होणार नाही व्हायचं. बाईनी डूक धरला तर ती काय बी करू शकते. नाही पण आमची बायको तशी ना, मी गॅरंटी देत होतं. आणि हे असलं खोटं नाटक तर अजिबात काही करणार नाही. आणि समजा तुम्ही म्हणताय तसं लईच त्यांच्या डोसक्यावरनं पाणी गेलो, बाबा लईच डोक्याचा विचार केला त्यांनी आणि आता पोलिसातच तक्रार देऊ असं जरी वाटलं, असं होणार नाही. पण जरी वाटलं आधी मला फोन करतील, परस्पर काय करणार नाही असला उद्योग. अधिपती, तुमच्या समोर आलेल्या सुनबाई आणि आमच्या समोर आलेल्या सुनबाई वेगळ्या आहेत. त्या तुमच्याशी प्रेमानं वागत असतील हो, पण आमचा कायम रागच करत आल्यात त्या. आमचा कवाच काय पटलं नाही त्यासनी. बघितलंच नव्ह तुम्ही, घरात आम्ही काय बी केलं तरी त्यांचं काहीतरी वेगळंच म्हणणं असायचं त्यावर. नुसती झुंपायची आमच्यात. त्या वेगळ्या आहेत आमच्या समोर, याच्यावर विश्वास ठेवा. नाही 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 नाही, आमच्या समोर ज्या मास्तरीन बाई आहेत ना, तशाच त्या जगासमोर आहेत आणि तशाच त्या खऱ्या आहेत. तुमच्या मनात जो झालाय ना आईसाहेब, तो गैरसमज आहे, बाकी काही नाही. आणि मला ह्याचीच भीती होती की तुमच्या मनात गैरसमज होऊन येते त्यांच्याविषयी, पण तो झालाय आता. खरंच त्या तशा नाही. तुम्हाला जशा वाटतात ना मास्तरीन बाई, तशा त्या नाही आहेत. घरची गोष्ट त्या बाहेर घेऊन जाणार नाहीत. आणि समजा त्यांनी विषय बाहेर नेलाच तर? नाही हो. आणि जर असं झालंच तर मी मान्य करेन की मी त्यासनी पुरतं ओळखत नाही. अधिपती, आम्हाला माणसांची पारख आहे. आम्ही तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले. पुढे जाऊन तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून सांगायलोय आम्ही. काही त्रास बिरास होत नाही हो आईसाहेब, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आमचं भांडण हे तेवढ्या पुरतं असतंय. तुम्ही खरंच काय काळजी करू नका, मी ओळखतोय आमच्या बायकोला. पण जर काय आमच्या मनातली मास्तरीन खरी निघाली तर मी वाटेल ते हरीन, तुम्ही म्हणाल ते करीन मी. नक्की? हा हा नक्की, मी शब्द देतो तर तुम्हाला. त्या वचन? दिलं वचन. घाई करू नका अधिपती, विचार करून वचन द्यायचं असतं. जिथे विश्वास असतो तिथं विचार करायची गरज लागत नाही. पण एवढा विश्वास ठेवणं बरोबर नाही अधिपती. पण प्रेम विश्वासावरच असते की आहे साहेब. आमचं खरंच लई प्रेम आहे मास्तरीन बाईंवर, तुम्हाला सांगतो. आणि ते तुम्ही जे म्हणताय ना की त्या मॅटर वाढवतील, पोलीस स्टेशनपर्यंत जातील, मी जेवढं त्यांना ओळखतो त्याच्यावर मी तुम्हाला कन्फर्म सांगतो, हे असं काही होणार नाही. तुम्ही लिहून घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.